शेवटी प्रारब्धच असतं महाराज. एक वेळचा तर प्रसंग असा घडला होता. एक गरीब माणूस होता बिचारा, 90-95 वर्षाचं म्हातारा होतं आणि वाकून चालत होतं. त्याला सरळही चालता येत नव्हतं. पण प्रारब्ध बघा त्याचं काय होतं. त्याला काम काय आलं होतं माहिती आहे वाट्याला. म्हातारपणी ज्या ठिकाणी भगवंताच्या प्राप्तीकरता निघावं लागतं, आराम करावा लागतो, त्या वयामध्ये या म्हाताऱ्याला कष्ट करावं लागायचे. झाडं तोडायची, त्या लाकडाची मुळी बांधायची, पाठीवर टाकायची आणि बाजारला विकायला न्यायची. जेव्हा ते विकल तेव्हाच भाजीपाला घरी यायचा, अशी परिस्थिती. एक दिवस चालता येत नाही, ती मुळी पाठीवर टाकली आणि बाजारच्या दिशेने निघाला होता. पण बाजारच्या दिशेने जात असताना एक प्रसंग असा घडला की राजा त्या ठिकाणी आला आणि राजाने पाहिलं, अरे अरे अरे, माझ्या राज्यामध्ये एवढा म्हातारा माणूस एवढी कष्ट करायला याला येतात. एक काम कर, इथं माझं 100-150 एकराचं शेत आहे, त्याच्यामध्ये सगळी उंच वाढलेली झाडं आहेत. आजपासून ती झाडं तुझ्या मालकीची, आयुष्यभर तुझं कल्याण करून घे. राजाने एवढं दिलं, 100-150 एकरातली झाडं मोठी मोठी वाढलेली दिली. त्याला आनंद झाला. पण प्रारब्ध बघा त्याचं वालं. आजपर्यंत लाकडं तोडून विकायचं ना, आता ती उंच वाढलेली झालं, 100-150 फूट वाढलेली झाडं त्यानं तोडायला सुरुवात केली. ती जाळून टाकली, त्याचे कोळशे केले, मग विकायला लागला. सगळे झाडं विकून टाकले. एक 20-25 फूट वाढलेलं झाडं एकच शिल्लक राहिलं. राजानं पाहिलं तर तो काळा पडलेला होता. म्हणे, करे एवढं सगळं देऊन तू असा काळा का पडला, नेमकं तू काय केलं? प्रारब्ध सांगतो बरं, जे प्रारब्धात आहे तेच आपल्याला मिळणार आहे, त्याच्या पुढं काही मिळणार नाही. त्यानं राजाला सांगितलं, राजा अरे पहिलं मला एकच वेळेला भाकर मिळायची, आता 2 टायमाला भाकर मिळायला लागली. राजा म्हणे, तू काय केलं? काय नाही म्हणे, पहिले मुळी विकायचो, आता कोळशी विकायला लागलो. राजाने डोक्याला हात लावला. अरे म्हणे, ते झाड राहिलं ना लहान, ते तोड, ते एका जाणकार माणसाकडे घेऊन जाय आणि त्याला विचारायची किंमत काय. त्यानं ते झाड तोडलं, जाणकार माणसाकडे नेलं, तर त्या जाणकार माणसाने त्या झाडाची किंमत सांगितली 20,000 रुपये. त्याला चक्कर झाली ना. धावत धावत राजाकडे आला. राजा, अरे फार मोठी चूक माझ्या हातनं घडली, नेमकी ही झाडं कशाची होती, त्याची मी कोळशी करून विकली. राजानं सांगितलं, अरे तुझं मला दुःख पाहवलं नाही, एवढ्या म्हातारपणी एवढं कष्ट करण्याची वेळ तुझ्यावर आली, म्हणून तुला 150 एकरातली चंदनाची झाडं मी तुला दिली होती. पण तुझं प्रारब्ध पाय ना, तुला ते नाही दिसलं, तू त्या झाडाची सुद्धा कोळशी करून विकली. शेवटी जे प्रारब्धात आहे तेच आपल्याला मिळणार आहे. प्रारब्धाशिवाय काहीही मिळणार नाही.